हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांना संपाचं हत्यार उपासलं आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचाऱ्यांची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। आज किंवा मग उद्या ही बैठक होईल। एकीकडे गणेशोत्सव 5 दिवसांवर आलाय। कोकणवासीय गावी जाण्यासाठी सज्ज झालेत आणि गणरायाच्या आगमनाची तयारी झाली आहे। मात्र कोकणवासियांच्या समोर सध्या एक विघ्न आलंय, ते म्हणजे एसटी संपाचं। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे। 20 ऑगस्टला विविध मागण्यांसाठी सरकारसोबत कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आहे, पण त्या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे आजपासून एसटीची चाकं ही थांबणार आहेत। त्यामुळे कोकणवासियांची वाटही अडणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण पाहतोय एसटी संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती आहे, काय सांगाल? नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलवल्याची माहिती आहे, मात्र अद्यापही कुठलाही निरोप एसटी कर्मचाऱ्यांना आलेला नाही। त्यामुळे त्यांचं जे आंदोलन आहे ते अजूनपर्यंत सुरूच आहे। आपण आत्ता जरी बघितलं तर मी आहे आत्ता मुंबई सेंट्रलला आणि माझ्या मागे एसटी कर्मचारी सगळे थांबलेले आहेत, आंदोलन करतायत। विविध त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी त्यांचं हे जे आंदोलन आहे, हे संप आहे, हा केला जातोय। खरं तर गणेश उत्सवाचे दिवस आहेत, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना जास्त मागणी आहे। जवळपास 4000 गाड्या कोकणासाठी काढण्यात येणार आहेत एसटीच्या। मात्र रिझर्वेशन महिना आधी लोकांनी केलेली आहेत, मात्र यांनी देखील आधीच संपाची घोषणा केलेली असताना रिझर्वेशन का दिले, अशा पद्धतीचे सवाल देखील कर्मचाऱ्यांकडून केले जातात। आपल्यासमोर काही कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारूया। सर, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीने या आंदोलनाचं तुम्ही पुढे घेऊन जाणार आहात? एक तर मागण्या आमच्या पहिली प्रमुख आणि मूळ मागणी, एकमेव मागणी अशीच आहे, एसटी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे। आणि असाच मेसेज आम्हाला 11 सप्टेंबरला उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब हे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आले होते आमच्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहात। आणि त्यांनी असं स्पष्ट सांगितलं होतं की एकनाथ शिंदे सरकारची अशी भावना आहे, एसटीचे कर्मचारी आमच्या परिवारातले सदस्य आहेत आणि त्यांचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे, असं त्यांच्या उद्योगमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। दुसरी बाब की आम्ही गेली 2 वर्ष त्या बाबीवरती झटतोय। तशी तर 10 वर्षापासूनची मागणी आहे, परंतु ही प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की आम्हाला मेडिकल योजना, कॅशलेस योजना मिळाली पाहिजे। जी आमच्यावरती शिस्तव आवेदन कार्यपद्धती आहे ती जनरल टायरच्या काळातली आहे। कंडक्टर त्यांना चोर वाटतो की काय, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये तरतुदी आहेत आणि म्हणून जाचक शिस्तव आवेदन कार्यपद्धती रद्द झाली पाहिजे। दुसरी बाब की ही एसटी आम्ही लहानाची मोठी केली, वाढ विस्तार केला, तिचा फ्री पास आम्हाला आता महिलांना अर्ध तिकीट दिलं जातं, ज्येष्ठांना 75 वर्षाच्या वरती फ्री प्रवास दिला जातो। तेव्हा विद्यमान कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास सगळ्या गाड्यांमध्ये फरक न भरता आम्हाला मिळाला पाहिजे। अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आहेत। सर, आतापर्यंत मुख्यमंत्र्यांकडनं काही निरोप आलाय का बैठकीसाठी? कारण आज तुमची बैठक घेण्याची त्यांची शक्यता आहे, तुम्हाला तुमच्यापर्यंत काही निरोप आलाय का? आमच्यापर्यंत निरोप नाही, मात्र मुख्यमंत्र्यांनी जर बैठक घेतली तर निश्चितपणानं कृती समिती त्या ठिकाणी जाईल। भावना फक्त एवढीच आहे की राज्यातला सर्व कर्मचारी एकवटला आहे। आता आचारसंहिता लागायला काही दिवसच बाकी आहेत आणि आचारसंहिता लागली की त्यानंतर काही होणार नाही अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे। आणि म्हणून अभी नाही तो कभी नाही या भावनेनं आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती हीच आहे की आमच्या राज्य शासनाने एवढं वेतन आपण करावं आणि तशा प्रकारचं लेखी स्वरूपामध्ये आमची मागणी मान्य करावी। आमचं आंदोलन दुसऱ्या मिनिटाला थांबेल, लगेच स्टेरिंगवरती बसून चाकरमान्यांची सेवा करायला एसटी कामगार आमचा तयार होईल। सर, खरं तर गणेश उत्सव आहे, बऱ्याच कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं रिझर्वेशन आधीच झालेलं आहे, त्यामुळे नागरिक जे आहेत, प्रवासी जे आहेत ते हैराण झालेले आहेत, हवालदिल झालेत। त्यामुळे आत्ताच हा संप करण्याची गरज होती असं वाटतं का? हे मजबूर आम्हाला शासनाने केलं आहे। खरं तर आमचं 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवसापासूनचं आंदोलन होतं। दुसरी बाब, तुमच्या माध्यमातून प्रवासी जनतेला मला आवाहन करायचं आहे, जत्रा असो, यात्रा असो, पण आषाढी एकादशी असेल, दिवाळीमध्ये आम्ही आमच्या अंगाला कधी मोती साबण लागत नाही, आम्ही कुठल्या तरी थंड पाण्याने रेस्टरूममध्ये आंघोळ करतो, पण दिवाळीला मामाच्या गावाला तुम्हाला पोहोचवतो। आम्ही कोकणवासियांची सेवा अगदी इमाने एतबारी गणपती बाप्पासाठी करतो आणि एवढं सगळं करत असताना एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान एका बाजूला आहे, पण दुसऱ्या बाजूला आमच्या पगारपत्रिकेचा आकडा जर बघितला तर आमच्या पोराबाळांनी सण साजरे करावेत का न करावेत, तेव्हा प्रवासी बांधवांची
माफी मागून आपल्या माध्यमातून सांगतो की यावेळेस प्रवासी बांधवांनी सुद्धा आमच्यासाठी रस्त्यावरती आलं पाहिजे आणि आमचे एस टी कर्मचारी भाऊ आहेत त्यांची मागणी पूर्ण करा म्हणून सरकारवरती प्रवासी बांधवांनी आमच्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आहे आमची. जर आता मागणी पूर्ण झाली नाही तर पुढची भूमिका काय राहणार आहे? निश्चितपणानं मागण्या मान्य होईपर्यंत हे धरणे आंदोलन कायमस्वरूपी राज्यभरात चालू राहणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार. नक्कीच. तर वर्षा, आपण बघितलं, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती एस टी कर्मचाऱ्यांनी आता घेतलेली पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री आता ह्यांना कधी निरोप देणार आणि त्यांच्या निरोपाची खरं तर हे वाट बघतायत. त्यामुळे जसं निरोप येईल तसं आम्ही लगेच मुख्यमंत्र्यांना भेटू आणि यावर तोडगा काढून स्टेरिंग जी आहे ती हातात घेऊ, असं देखील कर्मचाऱ्यांचं सध्या इथे म्हणणं आहे. वर्षा, निश्चितच भाग्यश्री, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत देखील काय होतं हे बघावं लागेल. तुमच्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद.